9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 22 मार्च 2022 रोजी पंचायत समितींच्या सभागृहाचा कार्यकाळ संपला। त्यानंतर कोरोना, पाऊस, ओबीसींचे राजकीय आरक्षण अशा अनेक प्रश्नांमुळे 4 वर्षे निवडणूक होऊ शकली नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती। न्यायालयाच्या आदेशानंतर 2026 मध्ये निवडणूक झाली आणि राजकीय हालचाली गतिमान झाल्या। खानापूर, आटपाडी पंचायत समित्यांवर शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे। पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीपूर्वी पंचायत समिती सभापती निवड होणे गरजेचे असते। खानापूर पंचायत समितीवर बाबर गटाची एकहाती सत्ता आली आहे। नागेवाडी जिल्हा परिषद गटातील बाबर गटाचे खंदे समर्थक प्रशांत भोसले यांच्या सुविद्य पत्नी सौ सुवर्णा प्रशांत भोसले यांची सभापतीपदी तर उपसभापती म्हणून घाटमाथ्यावरचे आक्रमक किंगमेकर व्यक्तिमत्व मान्य सुहास नाना शिंदे यांची निवड झाल्याचे बीडीओ संताजी पाटील यांनी घोषित केले आणि समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि मोहनशेठदादा कदम यांनी ही पंचायत समिती चालवली आहे। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सौ सुवर्णा भोसले या महिला हे पद चालवतील असे अमोलदादा बाबर यांनी सांगितले। प्रशांत भोसले व सुहास नाना समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पुढील कारभार नेटाने चालवण्याचा मानस व्यक्त केला। पाहूयात काय म्हणाले ते। वंदन करते। आज जो आपला विजय होऊन मला जो खानापूर पंचायत समिती सभापतीचा मान मिळाला यामध्ये भाऊ आणि काकीचे आशीर्वाद आहेत। आमच्या पंचमांडे पहिल्यापासून सर्व सुखदुःखामध्ये सर्व बाबर कुटुंबाचे आशीर्वाद आहेत। आज मान्य आमदार सुहासभाई आणि उपनाध्यक्ष अमोलदादा यांनी जो माझ्यावर सभापतीचा विश्वास दाखवला आहे तो मी येत्या काळात सार्थक करू शकते अशी ग्वाही देते। तसेच पूर्ण खानापूर तालुक्यावर नागेवाडी गणातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी या सर्वांचा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे। जे पद आपणास मिळालं आहे ते फक्त माझे नसून ते सर्व मतदार बंधू आणि भगिनीचे आहे। तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवून मला सभापती पद दिले आहे त्याबद्दल मी सर्वांची कायम ऋणी आहे। येणाऱ्या काळात तुम्ही दाखवलेले विश्वास मी सार्थक करून दाखवेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला जी खानापूर पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय आमदार सुहासभाई आणि सन्माननीय आमचे नेते अमोलदादा यांच्या माध्यमातून मला जी अमोलदादांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या पंचायत समितीचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करेन अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। खानापूर पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीसाठी आपण सर्व इथं जमलो आहोत। औपचारिकरित्या सभापतीपदी आपल्या उपस्थित आहे। सुहासदादा उपसभापतीची निवडी पूर्ण झाल्याची माहिती प्रांसाहेबांनी दिलेली आहे। आता साहेब प्रशासकीय कार्यक्रम तुम्ही पूर्ण करून संपवायचं आपण ठरलं होतं आणि बीडीओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्काराचा कार्यक्रम हा कुठे आमदार साहेबांना घ्यायचा आहे, पण सभापतीने आपल्या कामाची झलक तुम्हाला इथे दाखवून दिलेली आहे की आम्हाला काही म्हणजे पण बोलणार नाही तर नंतर विषय असावा। काल परवा महिला दिन झालेला आहे। महिला किती कणखर असाव्यात सभापती स्वतः सांगितलं की मी बोलणार आहे पण त्यामुळे सगळ्यांना बोलायची वेळ आली। पण अत्यंत चांगली गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही त्या सभापती म्हणजे ह्या तालुक्यात आपण प्रथम नागरिक आहे अशा वेळेला तेवढ्या कणखरपणाने तुम्ही जर कामाच्या गोष्टी करत राहिला तर मला खात्री आहे की मान्य अनिल भाऊ, मान्य मोहनशेठदादा कदम अशा दिग्गज मंडळी ही पंचायत समिती चालवली आहे आणि ती अत्यंत नावास रूपास आलेली पंचायत समिती आपली आपल्या पंचायत समितीवर जिल्हा पंचायत आपल्या पहिलं बक्षीस पण मिळालेलं आहे। इतकी आपली महत्वाची पंचायत समिती आहे।
त्या पंचायत समितीचं नाव घेऊन तुम्ही सर्व सदस्यांनी आणि सभापती उपसभापतींनी धन्यवाद व्हावा एवढी तुम्हाला विनंती करून थांबतो. जय जय महाराज. खानापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या सभेसाठी उपस्थित या विभागाचे प्रांताधिकारी तथा अध्यासन अधिकारी आदरणीय डॉक्टर विक्रम बांधव साहेब हे या सभेसाठी उपस्थित राहिले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही प्रक्रिया सरांनी पार पाडली. त्याबद्दल मी पंचायत समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रांत साहेबांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित या पंचायत समितीच्या नूतन सभापती आदरणीय भोसलेताई, त्याचबरोबर या पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सुहास नाना शिंदे साहेब, त्याचबरोबर उपस्थित सगळेच पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर अमोल दादा, उपस्थित सगळेच या तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व गावचे काही सरपंच आहेत, काही सदस्य आहेत, सगळे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत, आमचे सगळे पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीचे सगळे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत. आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं पंचायत समितीमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माननीय अध्यासी अधिकाऱ्यांच्या परवानगीनं आजची ही सभापती उपसभापती निवडीची सभा या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो. धन्यवाद.